जय शिवराय मंडळी, शुभ शिव सकाळ. मी दुर्गाव वेडा अजिंक्य अशोक पंडित. मी तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आज आम्ही आलो आहोत अलिबागमधील खंडाळे गावाजवळ स्थित असलेला दुर्ग सागरगड पाहायला. चला तर मग दुर्ग सागरगड पाहून त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. जय शिवराय मंडळी, आज आपण आलो आहोत दुर्ग सागरगडावर. दुर्ग सागरगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अलिबागमधील खंडाळे गावाजवळील समुद्रसपाटीपासून सुमारे 1357 फूट उंचीवर वसलेला एक गिरिदुर्ग प्रकारातील किल्ला आहे. सागरगडावरून अलिबाग किनारपट्टीचा परिसर आणि धरमतरची काडी अगदी स्पष्टपणे दिसते. असे आपण आत्ता म्हणू शकत नाही, कारण जेवढी हवी तेवढी स्पष्ट दिसत नाही, कारण वातावरणामध्ये एवढे बदल झालेले आहेत की सर्व अस्पष्टताच जाणवते. इथे माणसं बदलतात, वातावरण का बदलू नये? मंडळी, तुम्ही बघू शकता, आम्ही आता सागरगडावर पोहोचतच आहोत. अगदी खंडाळे गावापासून जवळजवळ 1 ते 1.5 तासांचा प्रवास करून आम्ही आता पायी चालत येऊन आम्ही आता सागरगडावर पोहोचत आहोत. चला तर मग सागरगड पाहून त्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. सागरगडाला खेडदुर्ग किंवा खेरेदुर्ग असेही म्हणतात. इसवी सन 1660मध्ये शिवाजी महाराजांनी आदिलशाहीकडून हा किल्ला जिंकला आणि 1665मध्ये पुरंदरच्या तहामध्ये हा किल्ला मोगलांना दिला गेला होता. नंतर तो पुन्हा स्वराज्यात घेतला गेला. गडावर घनदाट वनराई असल्यामुळे ट्रेकिंगची उत्तम संधी असू शकते. गडावर जुन्या वास्तूंचे अवशेष, पिण्याच्या पाण्याची टाकी आणि गणेशाचे मंदिर आहे. गडावरून खांदेरी उंदेरी बेट आणि अथांग समुद्र पाहता येतो. अलिबागपासून जवळ असल्याने ट्रेकिंगसाठी हा एक उत्तम एकदिवसीय किल्ला आहे. तर मंडळी, नक्कीच तुम्ही या गडाला भेट द्या आणि तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही तुमच्या कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा. आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. आता रजा घेतो. पुन्हा एकदा भेटू एका नवीन ऐतिहासिक स्थळी, नवीन गडासमवेत. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.